नागपूर विमानतळावरती प्रतिभा धानोरकरांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। यावेळी भावुक झालेल्या प्रतिभा धानोरकरांनी सगळ्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। काँग्रेस वरिष्ठांसोबतच महाविकास आघाडीतल्या नेत्यांचेही त्यांनी आभार मानले। मात्र यावेळी त्यांनी वडेट्टीवारांचा उल्लेख टाळलाय, ज्याची चर्चा आता जास्त रंगतीये। आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी, सोनिया मॅडम, राहुल गांधी, आमचे केसी वेणुगोपाल, प्रभारी चेनी थल्लाजी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, मुकुलजी वासनिक असतील, आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे, आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर, या आणि सुनील भाऊ केदार, नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती। आणि मागच्या 10 महिन्याच्या कार्यकालात मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी मिळाली आहे, याच जागेसाठी वडेट्टीवारही आग्रही होते। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यामधला जो काही संघर्ष आहे तो आता प्रकर्षाने दिसू लागलाय। नक्कीच प्रज्ञा, एक संघर्ष संपला आहे की उमेदवारी कोणाला मिळेल आणि त्याचा निर्णय जो आहे तो श्रेष्ठींनी लावून दिलेला आहे की प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी मिळेल। अनेक दिवस चर्चा चंद्रपूर संदर्भात चालली, दिल्लीमध्ये चालली, मुंबईमध्ये चालली आणि त्याच्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना त्यांच्या दिवंगत पती बाळू धानोरकर यांच्या जागी उमेदवारी मिळालेली आहे। मात्र आज जेव्हा ते नागपूर विमानतळावर आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे जे काही चंद्रपुरातील कार्यकर्ते होते ते उपस्थित होते। मात्र चंद्रपूर काँग्रेसमधील फारसे जे नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नाही। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जेव्हा प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या उमेदवारीबद्दल धन्यवाद दिलं, आभार मानला, तेव्हा त्यांनी अगदी सोनिया गांधींपासून मुकुल वासनिक पर्यंत केंद्रातल्या सर्व नेत्यांचे नाव घेतले। नाना पटोले पासून सुनील केदार, नितीन राऊत, नागपूर जिल्ह्यातले जे नेते आहेत काँग्रेसचे त्यांचे सुद्धा नाव घेतले, राज्यातल्या नेत्यांचे नाव घेतले। प्रतिभा धानोरकर यांचा जो चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचे 2 तालुके येतात, त्यामुळे त्यांनी शिवाजीराव मोघे, वामनराव कासावार यांचे नाव घेतले। चंद्रपूर जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांचे नाव घेतले। मात्र कुठेही त्यांनी जे विरोधी पक्ष नेते आहेत, एक संवैधानिक घटनात्मक पद आहे, राज्यातील मोठे नेते आहेत, विजय वडेट्टीवार, त्यांचा नाव नाही घेतला। त्यामुळे जसं तुम्ही प्रश्न विचारला की एक संघर्ष संपला, मात्र एक दुसरा नवीन संघर्ष आता सुरू होतोय काय, प्रतिभा धानोरकर यांच्या आजच्या वक्तव्यातून लक्षात येते। त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की विजय वडेट्टीवार जे आहेत ते तुमच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत का, तेव्हाही त्यांनी विजय वडेट्टीवारांचं नाव नाही घेतला। मात्र विरोधी पक्ष नेते यांना मी निमंत्रण देईल आणि ते येतील असा एक वक्तव्य केला। सोबतच अत्यंत सूचक वक्तव्य प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं आहे। पक्षश्रेष्ठींनी दिलेली ही उमेदवारी आहे, त्यामुळे प्रत्येकाला काम करावंच लागेल। जर उमेदवारी दुसऱ्याला मिळाली असती तर मी काम केलं असतं, मात्र आता जेव्हा उमेदवारी मला मिळाली आहे तर इतरांनी काम करावं लागेल। त्यामुळे उमेदवारी कोणाला हा संघर्ष संपला असला तरी आता पुढे काँग्रेस एकदिलाने सुधीर मुनगंटीवार सारख्या मातब्बर नेत्याच्या विरोधात चंद्रपूरमध्ये संघर्ष करू शकते का, हा एक मोठा प्रश्न आहे। नाहीतर काँग्रेसमधील एका दुसऱ्या संघर्षाची सुरुवात आजपासून होतेही काय असं म्हणावं लागेल। बरोबर आहे, संघर्षाच्या या संपूर्ण नाट्याची दुसरा प्रवेश त्याचा सुरू झालाय का, हा सवाल आता उपस्थित होतोय। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।